नमस्कार मित्रांनो, स्वामी समर्थांच्या कृपेने आज आम्ही निघालो आहोत एका सुंदर प्रवासाला, म्हणजे श्री क्षेत्र अक्कलकोटला. मुंबई पुणे एक्सप्रेसवरून जाताना आज आम्ही पहिल्यांदाच अनुभवला नुकताच सुरू झालेला हा भव्य मिसिंग लिंक बोगदा. मुंबई पुणे एक्सप्रेसवर कारसाठीचा एक वेळेचा म्हणजे सिंगल जर्नी अधिकृत टोल 320 रुपये आहे. परंतु आमच्या कारवर फास्टॅग नसल्यामुळे तो दुप्पट टोल म्हणजे डबल टोल आकारला. 640 रुपये आमच्याकडून टोल घेतला. म्हणजे आमच्या गाडीवर फास्टॅग नसल्यामुळे आम्हाला 320 ऐवजी 640 रुपये म्हणजे डबल टोल द्यावा लागला. तर फ्रेंड्स, तुम्हाला मी टोलबद्दल ही एक महत्त्वाची माहिती सांगते की मुंबई पुणे एक्सप्रेस सेवेचा टोल 320 रुपये आहे. पण जर तुमच्याकडे फास्टॅग नसेल तर तुम्हाला आमच्यासारखाच दुप्पट म्हणजे 640 रुपये टोल द्यावा लागेल. त्यामुळे प्रवास करण्यापूर्वी तुम्ही फास्टॅग नक्की तपासा. मित्रांनो, हा बोगदा आतून इतका सुंदर आणि भव्य वाटतो की जणू आपण परदेशातच आलो आहे. जगातील सर्वात रुंद बोगदा असल्यामुळे कुठेही ट्रॅफिक नाही आणि खंडाळा घाटातला आपल्याला अवघड प्रवासही करावा लागत नाही. आतील सेफ्टीसाठी स्कॅडा नावाच्या संगणकीय प्रणालीद्वारे आतील हवा, तापमान आणि ट्रॅफिकवर 24 तास लक्ष दिले जाते. बोगद्यात दर 100 मीटरवर हायड्रंट्स आणि अग्निशामक उपकरणे आहेत. तसेच आगीची माहिती देणारे ऑटोमॅटिक डिटेक्टर्सही बसवलेले आहेत. संपूर्ण बोगद्यात हाय डेफिनेशन कॅमेरे असून काही आपत्कालीन अनाउन्समेंट करायचे असल्यास आज स्पीकर्सही लावलेले आहेत. हा बोगदा आतून अतिशय भव्य सुंदर दिसतो. जगातील सर्वात रुंद बोगदा असल्यामुळे कुठेही ट्रॅफिक जाम होत नाही आणि गाड्या एकदम स्मूथ चालतात. खंडाळा घाटातील हे अवघड वळण नाही की त्यामुळे ट्रॅफिक पूर्णपणे वाचले, ज्यामुळे आमचा वेळही वाचला आणि प्रवास खूप सोपा झाला. हो फ्रेंड्स, पण एक लक्षात ठेवा की हा बोगदा आणि तिथला टायगर व्हॅली ब्रिज पाहायला खूप सुंदर असला तरी तिथे गाडी थांबून सेल्फी किंवा रील्स काढायला सक्त मनाई आहे. आता या मिसिंग लिंक टनलची मी थोडक्यात माहिती सांगते. मुंबई पुणे एक्सप्रेसवर लोणावळा खंडाळा घाटातील तीव्र उतार आणि वळणांमुळे नेहमीच वाहतुकीची कोंडी आणि अपघात व्हायचे. ही समस्या सोडवण्यासाठी खोपोली ते कुसगाव म्हणजे लोणावळा दरम्यान नवीन 13.3 किलोमीटर लांबीचा बायपास मार्ग बनवण्यात आला आहे. त्यालाच मिसिंग लिंक म्हणतात. या प्रकल्पात 2 बोगदे म्हणजेच टनल्स आहेत. त्यापैकी मोठा बोगदा आहे 8.92 किलोमीटर लांबीचा. या मिसिंग लिंक बोगद्याची रुंदी आहे तब्बल 22.33 मीटर. हा जगातील सर्वात रुंद भूमिगत बोगदा म्हणजेच वायडेस्ट अंडरग्राऊंड टनेल ठरला आहे आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. या प्रकल्पात केवळ बोगदेच नाहीत तर 2 बोगद्यांना जोडणारा लोणावळ्याचा प्रसिद्ध टायगर व्हॅली वर एक भव्य केबल स्टेड ब्रिज बांधण्यात आला आहे. आणि शेवटी आता आम्ही पोचलो श्री स्वामी समर्थांच्या पावन नगरीत. पुढे मंदिराचा परिसर कसा आहे, दर्शन कसे झाले, हे सर्व पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट्समध्ये अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय लिहायला विसरू नका. आता आम्ही मठात पोचलो आहोत, त्यामुळे हा आजूबाजूचा परिसर दाखवत आहे. बघा, हे स्वामींचं मंदिर आहे आणि हे आता आम्हाला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं. दर्शनही खूप छान झालं. गर्दी थोडीच होती, जास्त नव्हती गर्दी, त्यामुळे व्यवस्थित दर्शन झालं. अक्कलकोट फक्त एक ठिकाण नाही तर मनाला शांत करणारा अनुभव आहे. स्वामी समर्थांच्या पवित्र भूमीत पाऊल ठेवताच मनातील सगळा ताण कुठेतरी दूर निघून गेला. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हीच भावना प्रत्येक क्षणी जाणवत होती. अक्कलकोटची शांतता,
मंदिरातील भक्तिमय वातावरण आणि स्वामींची कृपा हे सगळं मनात कायमचं साठवून ठेवावंसं वाटत होतं. स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन खूप सुंदर झाले. मन अगदी प्रसन्न झाले. त्यानंतर आम्ही निघालो वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराकडे. श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोटमध्ये आले म्हणजे सुमारे 1856ला, तेव्हा त्यांनी याच वटवृक्षाखाली आपले ठाण मांडले होते. त्यामुळे या वृक्षाला स्वामींचे मुख्य लीलास्थान मानले जाते. स्वामी महाराज याच झाडाखाली बसून हजारो भक्तांच्या समस्या सोडवायचे, त्यांना उपदेश करायचे आणि त्यांचा कृपाशीर्वाद द्यायचे. हा वटवृक्ष शेकडो वर्ष जुना असून आजही तितकाच डेरेदार आणि हिरवागार आहे. भक्तांसाठी हा केवळ एक वृक्ष नसून साक्षात स्वामींचे रूप मानले जाते. असे मानले जाते की या वटवृक्षाला प्रदक्षिणा घातली की आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला स्वामींचा आशीर्वादही मिळतो. या वटवृक्षाच्या परिसरात आल्यावर भक्तांना एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. अक्कलकोटला जाणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी हा वटवृक्षाचे दर्शन घेणे हे स्वामींच्याच दर्शन घेण्या एवढेच महत्त्वाचे आणि धन्य मानले जाते. स्वामींचे दर्शन घेऊन मन शांत झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो तुळजापूरला, तुळजाभवानी मातेचे दर्शन घ्यायला. ते आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.